Welcome back, dear students. From today onwards, we are going to start with a new topic. बघा, आता आपण एक नवीन टॉपिक चालू करणार आहे. त्याचं नाव आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. ठीक आहे. आता बघा 10th क्लासमध्ये तुम्ही ऑलरेडी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा पार्ट तिथं बघितलेला आहे आणि त्यामुळे तो पार्ट आता इथं आपण काही डिस्कस करणार नाही. तिथं तुम्ही खूप डिटेलमध्ये कशा प्रकारे एलिमेंट्स क्लासिफाय केले जातात, त्यासाठी कोणी पहिल्यांदा सुरुवात केली, त्याच्यानंतर तिथं कोणी कोणी कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्याच्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल बद्दल सुद्धा थोडीशी माहिती तुम्ही तिथं घेतलेली आहे. ठीक आहे. मोस्टलेस वर्क बघा, आठवते काय, ॲटॉमिक नंबर वगैरे, तर ह्या टर्म्स तुम्ही ऑलरेडी तिथं बघितलेलं आहे. थोडंसं आपण काय करणार आहे, 5 ते 10 मिनिटात आपण काय करणार आहे, पहिल्यांदा हे जे सुरुवातीचे जे हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहेत इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ते आपण तिथं बघणार आहे. कारण आपण बघतोय की बघा 1800 सालामध्ये म्हणजे बघा इन द बिगिनिंग ऑफ द 19th सेंचुरी वी हॅड ओनली 31 एलिमेंट्स आणि त्याच्या अगोदर ही बघा एलिमेंटचा शोध म्हणजे लागत होता जेव्हापासून बघा वेन दॅट सायंटिस्ट स्टार्टेड टू स्टडी द मॅटर दे केम टू नो दॅट द सबस्टन्सेस दॅट मॅटर इज मेड अप ऑफ डिफरंट एलिमेंट्स. बरोबर आहे. पण त्या एलिमेंट्सला मग सिम्बॉल देण्याचं काम आलं, त्याच्या एलिमेंट्सला आयडेंटिफिकेशनचं काम आलं, त्या एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी तिथं होऊ लागला आणि सारख्या तिथं एलिमेंटची आपण म्हणूया संख्या वाढत गेली आणि त्यामुळे बघा जसं एलिमेंटची संख्या वाढत गेली तसं तिथं बघा त्यांच्या प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी काही पॅटर्न आपल्याला शोधावं लागतो. एक सिस्टमॅटिक स्टडीज तिथं गरज होती, कळते का बघा. म्हणजे तो प्रत्येक जण आपापल्यानुसार त्या एलिमेंटचा काय करत होता, अभ्यास करत होता आणि तसं करणं थोडंसं काय होतं, इनकन्व्हिनियंट होतं, अनसायंटिफिक होतं असं आपण जरी म्हटलं तरी चालेल. कारण ते सुरुवातीच्या काळामध्ये होतं. सायंटिफिक जे मेथड्स आपण म्हणतोय की ऑब्झर्वेशन करतोय आपण, नंतर कन्क्लुजन काढतोय, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी नंतर डेव्हलप होत गेल्या आहेत, लक्षात घ्या. प्रोग्रेसिव्हली सायन्स हॅज डेव्हलप्ड प्रोग्रेसिव्हली अँड सो इज द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. कारण सुरुवातीला जे काही एलिमेंट्स होते बघा 1800 सालामध्ये आपल्याकडे 31 एलिमेंट होते आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीच्या आधारावर आपण त्यांना मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स अशा प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन करत होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 1899 ला आल्यानंतर आपल्याकडे जवळजवळ 84 एलिमेंट होते आणि हे 1800 ते 1899च्या दरम्यान तिथं बघा बऱ्याच मोठ्या प्रमाणात ह्या एलिमेंटच्या क्लासिफिकेशनचं काम झालेलं आहे. एलिमेंटच्या क्लासिफिकेशनचं काम झालेलं आहे आणि आज आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जवळजवळ 118 एलिमेंट्स आहेत आणि समजा आणखी नवीन एलिमेंटचा जरी शोध लागला तरी आपण त्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, ज्याला बऱ्याच वेळा लॉंग फॉर्म ऑफ ए मॉडर्न पिरियडिक टेबल असंही म्हटलेलं आहे, त्याच्यात आपण त्याला काय करू शकतो, इन्क्लूड करू शकतोय. कारण बघा क्लासिफिकेशन म्हणजे काय करायचं आपल्याला, तर वर्गीकरण करायचं. कशासाठी करायचं आहे, फॉर अ सिस्टमॅटिक स्टडी. म्हणजे एवढे एलिमेंट्स आहेत बघा, 118 एलिमेंट्स आहेत, त्याच्यापैकी काही नॅचरली ऑकरिंग आहेत, त्याच्यापैकी काही सिंथेटिक म्हणजे मॅनमेड आहेत. म्हणजे सगळ्या एलिमेंट्स आपल्याला एक तिथं काय करायचं बघा, सिस्टमॅटिक स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये काय पॅटर्न आहे बाबा, जेणेकरून आपण एक तिथं काही जनरल आयडियाज त्याच्यापासून आपल्याला समजू शकतील, तर ते आपल्याला समजावून घेण्यासाठी याचं क्लासिफिकेशन करणं फार अत्यंत गरजेचं आहे. कळतंय का बघा. सो द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट डोबेरायनरनी 1829 मध्ये बघा पहिल्यांदा त्याने ऍक्च्युअली त्याची सुरुवात केली आणि डोबेरायनरचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे. कारण बघा त्या डोबेरायनरनं आपल्याला माहिती आहे, डोबेरायनरनं हे गेव अस अ लॉ ऑफ ट्रायड्स. ट्रायड म्हणजे द एलिमेंट्स ऑर ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्यामध्ये बघा जो मधला जो काय होता एलिमेंट होता त्याचं जे ॲटॉमिक मास आहे ते राहिलेल्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचं काय होतं, ॲव्हरेज होतं किंवा अरिथमॅटिक मीन होता असं जरी म्हटलं तरी चालेल. आता मी त्या डिटेलमध्ये जाणार नाही, तुम्ही ऑलरेडी ते 10th मध्ये शिकलेला आहात. तुम्हाला थोडंसं तरी पण तुम्ही काय करा, 10th चे बुक्स काढून थोडंसं तिथं रिव्हिजन करा. ऍक्च्युअली काय ॲटॉमिक मासेस होते, कशा प्रकारे ते कॅल्क्युलेशन होते, थोडंसं यू ट्राय टू रिमेंबर. कारण पुढे आता आपण बघणारच आहे की आपल्याला ॲटॉमिक मासची गरज आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 1 ते 20 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर्स आणि ॲटॉमिक मासेस तुम्हाला पाठ पाहिजे. ॲटॉमिक मासेस फार महत्वाचे आहेत बघा, कारण कॅल्क्युलेशन्स मध्ये आपण सतत 1 ते 20 वापरतोय आणि काही तिथे दुसरे एलिमेंट्स वापरत असतो, ते पुढे आपण ज्यावेळी कॅल्क्युलेशन्स करणार आहे त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. तर बघा 1829 मध्ये दॅट फर्स्ट अटेम्प्ट वॉज मेड बाय ए जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर अँड ही गेव अस ए लॉ ऑफ ट्रायड. आणि त्याच्या काळात जे काही एलिमेंट्स होते त्याचे बघा 4 ट्रायड तो शोधू शकला. आणि ट्रायड जर आपण केअरफुली बघितले तर काय बघा, त्याच्या फिजिकल अँड केमिकल मोस्टली त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय सिमिलर आहेत. आणि बघा जो मधला एलिमेंट असणार त्याचं जे ॲटॉमिक मास आहे राहिलेल्या 2 एलिमेंटचं काय असणार आहे, ॲव्हरेज असणार आहे. ॲव्हरेज ॲटॉमिक मासचं काय असणार आहे, ॲव्हरेज असणार आहे. आणि बघा ऍक्च्युली आपण आता म्हणेल की डोबेरायनर फेल केलाय, पण तसं नाही, लक्षात घ्या. तर डोबेरायनरने तिथे एक आपल्याला सुरुवात करून दिलेली आहे, त्याने एक पाया घातलेला आहे, कळते का बघा. कारण आज जर तुम्ही लिथियम, सोडियम, पोटॅशियम बघितला सो दे आर प्रेझेंट द सेम ग्रुप. सो इट वॉज द ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन आय वुड से
ऑफ डोबेरायनर टू द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. बाकीच्यांनी मग मेंडेलिव्ह वॉज सक्सेसफुल, याच्यापैकी मोस्ट सक्सेसफुल होता मेंडेलिव्ह होता, कारण त्यांना आणखी पुढे जाऊन यांनी ज्या गोष्टी गृहीत धरल्या नाहीत त्या गोष्टी त्यांना गृहीत धरून त्या सगळ्या एलिमेंटचा एकत्रित अभ्यास केला. मात्र इथं काय केलं त्यांनी, छोटे 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 ग्रुप तयार केले आणि तसे जर आपण ग्रुप एलिमेंटचे करत राहिलो तर त्यांचा अभ्यास पुन्हा कठीण होणार आहे. तर बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, त्याच्यावर कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, हे सगळेच आता आज माहिती आपल्याला एका ग्रुप मधले एलिमेंट्स आहेत. सो आय वुड से दॅट डोबेरायनर मेड a major contribution, a very important contribution in the classification of elements. ठीक आहे. After Dobereiner, we know that in 1865 that Newland came and he gave us Newland's octaves. त्यांना काय दिला, किंवा लॉ ऑफ ऑक्टेव्स पण त्याला म्हटलं जातंय. मग त्यांना काय केला, ऍक्च्युली न्यूलँडच्या काळात जवळजवळ 56 एलिमेंट्स तिथं अवेलेबल होते, म्हणजे डोबेरायरच्या काळापेक्षा खूप जास्त एलिमेंट्स अवेलेबल होते. पण बघा टाइम गॅप बघा तुम्ही, जवळजवळ तिथं 30 वर्षांचा आपल्याला जवळजवळ तिथं टाइम गॅप तिथं बघायला मिळतोय. आणि इथं मग आपण केअरफुली बघितलं तर बघा त्यानं काय केलं, जे काय त्याच्याकडे एलिमेंट्स तिथं अवेलेबल होते त्यांना तिने काय अरेंज करत गेला, त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरनुसार तो अरेंज करत गेला. आणि त्याला असं लक्षात आलं की एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर, एका पर्टिक्युलर ॲटॉमिक मासच्या इंटरवल नंतर पुन्हा त्याच केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज थोड्याफार प्रमाणात आपण म्हणूया, पण मोस्टली केमिकल प्रॉपर्टीज रिपीट व्हायला लागलेल्या आहेत. तर इथं आपण बघा लिथियम पासून सुरुवात केली, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीनला तो आला. फ्लोरीनला आल्यानंतर ज्यावेळी तो सोडियमला आला, त्याला असं लक्षात आलं की सोडियमच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि मोस्टली केमिकल प्रॉपर्टीज या लिथियम सारख्या आहेत. आणि म्हणून त्यानं काय केलं बघा, जसं संगीतामध्ये ऑक्टेव असतात तसे ते ऑक्टेव, ऍक्च्युली काही पुस्तकांमध्ये हा सोडियम इथं दिलेला आहे, पण बघा तिथं आपल्याला एक हा पॅटर्न तो पिरियडिक टेबलचा कसा जनरेट झालाय ते मला थोडंसं दाखवायचं म्हणून मी इथं ते तसं घेतलेलं नाहीये. तर बघा जर काय तुम्ही बघितलं, लिथियम नंतर आपण आलो, आठवा कोण असणार आहे बघा, 1 2 3 4 5 6 7, सातवा फ्लोरीन असणार आहे. आणि ज्यावेळी सोडियम आला तर सोडियमच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असणार आहेत, लिथियम सारख्या असणार आहेत. बरोबर आहे. आता मी केमिकल प्रॉपर्टीज का म्हणतोय बघा, तर त्याच्यामध्ये आपण ऑक्साइड्स तयार करू शकतोय, फ्लोराइड्स, हायड्राइड्स तयार करू शकतोय, आणि तेच काम पुढे मेंडेलिव्हने केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. पण ह्या न्यूलँडच्या काळामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात सिस्टमॅटिक फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीवर तिथं काम झालेलं नव्हतं, पण ॲटॉमिक मासेस वेल एस्टॅब्लिश झालेले होते. जे काही एलिमेंटचा शोध लागलेला होता, 56 एलिमेंट्स होते, त्यांचे ॲटॉमिक मासेस वेल एस्टॅब्लिश्ड होते. आणि ते इथं आपण बघू शकतो त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ॲटॉमिक मास अरेंज केलं. पण लक्षात आलं की त्याला लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे काही रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, त्यांना केरोसिनमध्ये डीप करून ठेवावं लागतंय आणि त्या अशा त्याच्या हायली रिॲक्टिव्ह आहे. बरोबर आहे. ह्या जनरल प्रॉपर्टीज आपण म्हणूया तर त्या कॉमन त्याला आढळल्या, म्हणून त्याने काय केलं, पुन्हा त्या सोडियमला काही लिथियमच्या जागी ठेवलं. मग पुन्हा सोडियम पासून सुरुवात केली, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. मग क्लोरीन आल्यानंतर पुन्हा त्याला लक्षात आलं की पोटॅशियमच्या प्रॉपर्टीज काही प्रमाणात कोणाशी रिझेंबल आहेत, लिथियम आणि सोडियमशी रिझेंबल आहेत, म्हणून त्यांना त्याला इथं ठेवलं. म्हणजे अशा प्रकारे त्यांना ऑक्टेव्ह जसे असतात संगीतात, तुम्ही ऑलरेडी शिकलाय, तर तशा प्रकारे त्याला काय मिळाले, ऑक्टेव्ह आणि ह्याच्यामध्ये त्याला रिलेशनशिप आहे असं लक्षात आलं. पण पुन्हा बघा इथं जर केअरफुली बघितला तर डोबेरायनचं ट्रायड इथे जनरेट झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. सो दीज वेर फाउंडेशन स्टोन्स वी कॅन से. कारण बघा ह्यांचं फार महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, हे फेल गेलेले नाहीत, लक्षात घ्या. त्या काळात त्यांच्याकडे जी काय टेक्नॉलॉजी होती, जे काय त्यांनी सायंटिफिक त्यांचं नॉलेज अप्लाय केलं आणि त्या सायंटिफिक नॉलेजच्या आधारावर त्यांनी हे आपल्याला इथं दिलेलं आहे. बट त्यांनी काही फाउंडेशन स्टोन तिथं ठेवलेले आपल्याला लक्षात येत आहेत. देन इन 1869, आता काही पुस्तकं आपल्या टेक्स्टबुक मध्ये 1869 दिलंय, काही रेफरन्स बुक मध्ये 1871 दिलंय. ऍक्च्युअली कदाचित त्यानं काम 1869 ला चालू केलंय, त्याचं वर्क त्यानं पब्लिश 1871 मध्ये केलेलं आपल्याला लक्षात येत आहे. तर बघा इथं 1869 मध्ये मेंडेलिव्हनं काय दिलेलं आहे, मेंडेलिव्हचं पिरियडिक लॉ दिलेला आहे आणि त्यानं बघा फार एक्सटेन्सिव्ह काम केलेलं आहे. एलिमेंट्सवर सगळ्यात जास्त जर काम कोणी केलं असेल तर ते मेंडेलिव्हनं केलेलं आहे. त्याने त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी स्टडी केल्याच, पण केमिकल प्रॉपर्टीज खूप मोठ्या प्रमाणात केले. त्यांनी प्रत्येक एलिमेंटचे ऑक्साईड बनवले, प्रत्येक एलिमेंटचे हायड्राइड बनवले, त्यांची डेन्सिटी मेजर केली आणि बघा त्याला खूप एक्सटेन्सिव्ह काम केलं. प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज केअरफुली स्टडी केल्या आणि जवळजवळ 63 एलिमेंट्स काय केले ते बघा त्यानं अभ्यास त्यांचा केलेला होता. आणि मग त्याने हा पिरियडिक लॉ दिला आणि त्याला असं लक्षात आलं की फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता पिरियोडिक या शब्दाचा अर्थ आहे बघा, एका सर्टन इंटरवल नंतर, जसं पिरियोडिक मोशन आहे, दॅट मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, मून अराउंड द अर्थ, बरोबर आहे. त्या पिरियोडिक मोशन्स आहेत, पुन्हा पुन्हा एका सर्टन इंटरवल ऑफ टाइम नंतर त्या पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहेत.
तसंच बघा एका सर्टन इंटरवल ऑफ ऍटॉमिक मास नंतर पुन्हा त्याच फिजिकल प्रॉपर्टीज त्याला रिपीट होत आहेत, की त्याच केमिकल प्रॉपर्टीज त्याला रिपीट होत आहेत असं लक्षात आलं आणि म्हणून त्यानं हा लॉ तिथं आपल्याला दिला. काय सांगताय बघा, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. 10th स्टँडर्डला खूप तुम्ही हा पाठ केलेला आहे आणि मला वाटतं की सगळ्यांचा हा लॉ परफेक्ट आहे, तोंड पाठ आहे असं आय एम रिअली कॉन्फिडंट अबाउट यू. ओके, बट and based upon this law he first Mendeleev gave us periodic table. बघा एका टॅब्युलर फॉर्म मध्ये त्याने हे सगळे रिझल्ट रिप्रेझेंट केले आणि म्हणून हा पिरियडिक टेबलचा जो टॅब्युलर फॉर्म आहे तो फार फेमस आहे. आता नंतर या मेंडेलिव्ह नंतर बरेच असे अटेम्प्ट झाले सर्क्युलर फॉर्म, म्हणजे वेगवेगळे फॉर्म तिथे आलेले आपल्याला बघायला मिळतात. पण बघा हा जो टॅब्युलर फॉर्म आहे तो सगळ्यात सक्सेसफुल आहे, सगळ्यात फेमस आहे, आणि इट इज इझी टू अंडरस्टँड. इट इज इझी टू अंडरस्टँड. So Mendeleev gave its a Mendeleev's periodic table in which he included 63 elements. आणि काय केलं बघा त्यानं, या पिरियडिक टेबलला त्यानं काय केलं बघा, हॉरिझॉन्टल रोज मध्ये डिवाइड केलं. त्याने त्याला सिरीज म्हटलं, पण आज आपण त्याला पिरियड्स म्हणतोय. आज आपण त्याला पिरियड्स म्हटलो. आणि त्या मेंडेलच्या पिरियडिक टेबल मध्ये अशा हॉरिझॉन्टल 7 सिरीज होते. 7 सिरीज होते. त्याच्यानंतर बघा या व्हर्टिकल, तसे त्याला व्हर्टिकल कॉलम मिळत गेले बघा इथं. आणि त्याने काय केलं होतं, ही अरेंज्ड, जसं न्यूलँडला काय केलं होतं, he arranged the elements in increasing number of atomic mass. पण बघा हे कॅल्शियमच्या पुढे तो काय करू शकला नव्हता, कारण इथं जर एलिमेंट तुम्ही बघितला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. पण त्याच्या वेळी 56, न्यूलँडच्या वेळी 56 एलिमेंट्स इथं अवेलेबल होते. कॅल्शियमच्या पुढे तो यांना ऑक्टेटच्या फॉर्म मध्ये अरेंज करू शकला नाही. ओके, बट मेंडेलिव्हने काय केलं बघा, मेंडेलिव्ह व्हाय ही वॉज सक्सेसफुल, त्याने सगळ्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज केअरफुली स्टडी केल्या आणि त्याने काय केलं बघा, त्या ऍटॉमिक इन्क्रीजिंग ऍटॉमिक मास नुसार अरेंज करत असतानाच त्याला असं लक्षात आलं की काही ऍटॉमिक मासेस तिथे मिसिंग आहेत. तर त्याने एवढा एक्सटेन्सिव्ह स्टडी केलेला की त्याचं एवढं लॉजिक तिथे डेव्हलप झालं होतं, एवढा सायंटिफिक सेन्स त्याचा डेव्हलप झाला होता की ही वॉज एबल टू प्रिडिक्ट द एलिमेंट्स विच वेर नॉट येट डिस्कवर्ड बिकॉज ही फाउंड ए लार्ज गॅप इन ऍटॉमिक मास. आणि तिथे एक ग्रॅज्युअल सिक्वेन्स आपल्याला एका पर्टिक्युलर सिक्वेन्सनी किंवा ऍटॉमिक मास जे वाढत होतं त्याच्यामध्ये त्याला पॅटर्न लक्षात होता आणि तो पॅटर्न कुठेतरी ब्रेक व्हायला असं लक्षात आलं. आणि त्यामुळे त्याने त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काय ठेवले, एम्प्टी स्पेसेस ठेवले. एम्प्टी स्पेसेस फॉर एक्झाम्पल बघा, अका अल्युमिनियम आपण इका अल्युमिनियम वगैरे म्हणतोय, नंतर तो गॅलियम होता असं आपल्याला लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारे त्याने इका बोरॉन वगैरे, तर अशा प्रकारचे एलिमेंट्स त्याला नावं दिली की इथं काहीतरी आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्याने काय केला, फक्त ते आहे असं प्रिडिक्शन तिथे केलं नाही, तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असेल, त्याचा ऍटॉमिक मास काय असेल, त्याचं डेन्सिटी काय असेल, याचं त्याच्या हायड्राइडचं काय फॉर्म्युला असेल, तर हे पण त्याने काय केलं, प्रेडिक्ट केला. दॅट्स वाय मेंडेलिव्ह वॉज व्हेरी सक्सेसफुल. फक्त जे एक्झिस्टिंग एलिमेंट होते त्यांनाच तो इन्क्लूड करू शकला नाही, पण ज्यांची डिस्कवरी झाली असती त्यांच्याबद्दलही त्यांना माहिती दिली. आणि ज्यावेळी त्याची डिस्कवरी झाली तर मेंडेलिव्हने जे प्रिडिक्शन केले होते ते एक्झॅक्ट काय ठरले, ट्रू ठरलेले आहेत. तर अशा प्रकारे त्याला काय मिळाले, हॉरिझॉन्टल रोज मिळाले, व्हर्टिकल कॉलम्स मिळाले. त्याच्या डिटेलमध्ये काय जाणार नाही मी, कारण आपल्याला हा टेबल स्टडी करायचा नाही, आपल्याला मॉडर्न लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल स्टडी करायचं, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये या व्हर्टिकल कॉलम्सला त्यांना ग्रुप्स म्हटलं, आजही आपण त्यांना ग्रुप्स म्हणतोय, पण त्यांना बघा रोमन त्याला न्यूमरिकल्स दिले, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत त्याच्यामध्ये काय होते, ग्रुप्स होते. आणि पुन्हा हा प्रत्येक 1 ते 7 ग्रुप त्यांना ए आणि बी मध्ये डिवाइड केले. आणि हा जो 8th ग्रुप होता त्याच्यामध्ये बघा ऍक्च्युली 3 एलिमेंट्स होते, 3 किंवा 3 त्याच्यामध्ये काय होते, सब ग्रुप्स होते असं आपण म्हणूया. ठीक आहे. तर आता या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे बघा ड्रॉबॅक्स काय होते, बट मेंडेलिव्ह इज कन्सिडर्ड, आपण त्याला फादर ऑफ क्लासिफिकेशन किंवा पिरियडिक टेबल पण म्हणू शकतो, कारण त्याच्यासारखं काम कोणीच केलेलं नाही, लक्षात आलं, कारण त्याचा बेस वापरून मग आपण पुढे गेलेलो आहे. आता मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये आणखीन एक सक्सेस याचं बघा, ज्यावेळी मेंडेलिव्हनं हे क्लासिफिकेशन दिला त्यावेळी हॅलोजन्स नोबेल गॅसेस त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नव्हते, पण नंतर आपण ह्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये नोबेल गॅसेस इन्क्लूड करू शकत होतो. सो दॅट वॉज ए बिग सक्सेस, बट इट हॅड सम ड्रॉबॅक्स. त्याच्यामध्ये बघा, देयर वॉज नो प्लेस फॉर आयसोटोप्स. आयसोटोपची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. सो द ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास वेगळा असेल तर त्यांना वेगळी पोझिशन द्यायला पाहिजे. सो पूर्ण त्या पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चरच ढासळत होतं. त्याच्यानंतर बघा, पोझिशन ऑफ हायड्रोजन वॉज आपण कॉन्ट्रावर्शियल, म्हणजे कुठे नेमका हायड्रोजनला ठेवायचा, मेटलमध्ये ठेवायचा का नॉन मेटलमध्ये ठेवायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्याच्यानंतर नो सेपरेट प्लेस फॉर रेअर अर्थ एलिमेंट्स. आपण पुढे बघणार रेअर अर्थ एलिमेंट्स, त्यांना आपण एफ ब्लॉक एलिमेंट्स पण बऱ्याच वेळा म्हणतोय. तर त्या 4F आणि 5F सिरीज असतात, तर त्यांना आपण कुठे जागा द्यायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता.
आणि बघा बऱ्याच काही झालं होतं, काही जे एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटॉमिक मास कमी आहेत किंवा सॉरी जास्त आहेत, ते कमी असणाऱ्यांच्या अगोदर आलेले होते. म्हणजे अशा प्रकारे तिथं कॉन्ट्रोवर्सी आपल्या लक्षात येते किंवा ज्यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या ते एकाच ग्रुपमध्ये आलेले होते. म्हणजे असे काही ड्रॉबॅक्स मेंडेलीच्या पिरियडिक टेबलमध्ये होते. पण बघा आपण पुढे गेल्यानंतर बघतोय की बघा जसं इथं ह्याच्यामध्ये प्रोग्रेस झाली बघा, सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. जसं आपण मॅटरचं स्ट्रक्चर समजावून घेत जातोय तसं बघा ह्या ऍडव्हान्समेंट आपल्याला तिथं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट बघायला मिळतात. सो ॲज वी ऑब्झर्व मॅटर ॲट इट्स मायन्यूट लेवल, we are understanding how these arrangements are there, and that a major breakthrough was made in 1913 by Henry Moseley. हेनरी मोसलेचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. आणि या हेनरी मोसलेच्या अगोदरच आपण नंतर ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये बघणार आहे. इलेक्ट्रॉनचा शोध लागलेला होता. त्याच्यानंतर जे थॉम्सनचा जो एक्सपेरिमेंट आहे कॅथोड रे CRT एक्सपेरिमेंट त्याला म्हणतात, कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट बऱ्याच वेळा म्हणतात त्याला. त्याच्यानंतर बघा आपण बघतोय रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट तिथं आलेला होता. म्हणजे ॲटमच्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये थोडंसं आपण जाऊ शकत होतो, कळलं का बघा. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, फंडामेंटल पार्टिकल्स आहेत, न्यूट्रॉन्स याचा शोध लागत होता. आणि त्याच वेळी बघा त्याच दरम्यान 1913 मध्ये हेनरी मोसलेने एक मेजर कॉन्ट्रीब्युशन केलंय. त्यानं एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी ही टेक्निक वापरून त्यानं काय केलेलं आहे बघा, या एलिमेंटचा स्टडी केलेला आहे. त्याने काय केलं, एक्सरे काय केले, त्या एलिमेंट्सवर बंबार्ड केले आणि त्याला असं लक्षात आलं की फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सरेज इमिटेड बाय एलिमेंट्स, काय म्हणतोय बघा इथे तुम्ही नंतर व्यवस्थित लिहून घ्या. फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सरेज इमिटेड बाय एलिमेंट इज रिलेटेड टू द ॲटॉमिक नंबर. कळलं बघा, आता ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ प्रोटॉन्स दॅट इज Z आणि नॉट टू द ॲटॉमिक मास. हे एक मेजर तिथं ब्रेक थ्रू त्यांना आपण आणलेलं आहे असं म्हणूया. आणि ह्या एक्सरे टेक्नॉलॉजीमुळे, एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपीमुळे आपण आता ॲटमच्या आतमध्ये काय चाललंय ते बघू शकत होतो. आणि दॅट हेनरी मोसलेचं बघा सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तुम्ही अजिबात विसरू नका. तुम्ही कदाचित 10वी मध्ये पण ते ऑलरेडी शिकला, तर त्याने ॲटॉमिक नंबरचा जो कन्सेप्ट आहे तो पहिल्यांदा हेनरी मोसलेने तिथं दिलेला आहे. कारण जी फ्रिक्वेन्सी इमिट होत होती एक्सरे रेडिएशनची किंवा एक्सरेज होते त्यांची, एक्सरेना रेडिएशन पण आपण बऱ्याच वेळा म्हणतोय, तर ती कुणाशी करस्पॉन्ड होत होती, ॲटॉमिक मासची करस्पॉन्ड होत नव्हती, तर ॲटॉमिक नंबरशी करस्पॉन्ड होत होती. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉनशी करस्पॉन्ड होत होते. आणि त्यानं म्हणून काय म्हटला, दॅट ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ॲज कम्पेअर्ड विथ द ॲटॉमिक मास. कारण बघा मेंडेलिव्हच्या काळापर्यंत आपण जो पिरियडिक टेबल होता त्याच्यामध्ये ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी मानत होतो. आणि त्या मेंडेलीच्या लॉ मध्ये पण आपण बघतोय फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस असं आपल्याला बघायला मिळतंय. पण इथं आपण आल्यानंतर काय म्हणतोय आता बघा, की मोसले तर म्हणतोय की ॲटॉमिक मास नाही, कारण जे ग्रॅज्युअल चेंजेस आपल्याला तिथं बघायला मिळत होते फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज मध्ये, पिरियोडिक फंक्शन चेंजेस ते बघायला मिळत होते, ते ॲटॉमिक नंबर जर कन्सिडर केला तर ते आपण प्रॉपरली एक्सप्लेन करू शकत होतो. आणि म्हणून हेनरी मोसलेने काय सांगितला की मेंडेलीच्या पिरियडिक टेबल मधले हे जे ड्रॉबॅक्स आहेत ते आपण इझिली काढून टाकू शकतोय जर आपण ॲटॉमिक मासच्या ऐवजी इथं काय कन्सिडर केलं, ॲटॉमिक नंबर कन्सिडर केलं. आणि अशा प्रकारे तिथं काय आलंय बघा, आपल्याला मॉडर्न पिरियडिक लॉ आलेला आपल्याला बघायला मिळतोय. तो काय सांगतोय बघा, तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. कळतंय का बघा, म्हणजे ॲटॉमिक नंबर चेंज झाला की त्याच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी मध्ये चेंज होणार आहे. पुन्हा एका सर्टन इंटरवल नंतर काय होणार आहे, त्या सिमिलर प्रॉपर्टीज काय होणार आहे, चेंज होणार आहेत. आता ॲटॉमिक नंबर सेम नाहीये, कळलं का बघा इथं. मग ॲटॉमिक नंबर सेम आहे का, इथं बघा लिथियम आणि सोडियमचा ॲटॉमिक मास सेम होता का, नाही. तर त्याच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ह्या सेम का यायला लागल्या, त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज का आहेत, तर त्याचं उत्तर आता आपल्याला शोधायचं आहे. बघा तुम्हाला सगळ्यांना मॉडर्न पिरियडिक लॉ पण माहित आहे, तर त्याच्यामध्ये काय म्हणतोय बघा आपण, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आणि म्हणून बघा इथं इन्क्रीजिंग नंबर ऑफ ॲटॉमिक मास होतं, तर मॉडर्न लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आपण काय करतोय, सो वी अरेंज एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. कळतंय का बघा, अँड नॉट ॲटॉमिक मास. आणि ज्यावेळी आपण असं त्यांना अरेंज करतोय आपल्याला एक पॅटर्न तिथे लक्षात येतोय. आणि ब्युटिफुली आपण सगळ्या 118 एलिमेंट्स किंवा ह्याच्या अगोदर जे काही एलिमेंट्स होते बघा 1899 पर्यंत, तर त्या सगळ्या एलिमेंट्सला आपण नंतर किंवा याच्यानंतर, आणि ऍक्च्युली तुम्ही 1999 पर्यंत ऍक्च्युली आपल्याकडे 112 एलिमेंट्स होते, ठीक आहे. तर जे काही पॅटर्न इथं किंवा जे काही ड्रॉबॅक्स होते ते आपण काढून टाकू शकतोय. आणि ब्युटिफुल पॅटर्न तिथं आपण क्रिएट झालाय असं लक्षात आलं मोसलेला, ज्यावेळी काय केलं आपण ॲटॉमिक नंबर तिथे यूज केला. सो
आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड अप टू दिस. तर हे सगळे लॉस तुम्हाला कदाचित विचारतील व्हॉट इज मॉडर्न पिरियडिक लॉ. तर तुम्ही लक्षात ठेवा 10th ला पण झालेला आहे. तर तुम्ही काय करा, पॉज दिस व्हिडिओ, ओके, आणि यू टेक डाऊन दिस एव्हरीथिंग, आणि मग आपण पुढचा पॉईंट तिथं डिस्कस करूया.